आणि आता बातम्या सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार आणि ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात आज भाजप आणि हिंदू संघटनांनी आंदोलन केलंय। नाशिकमध्ये काळाराम मंदिरासमोर तुषार भोसलेंच्या अध्यक्षतेत हे आंदोलन करण्यात आलंय। तर शरद पवार यांच्या समोर ज्ञानेश महाराव यांनी श्रीराम आणि स्वामी समर्थांबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप केला जातोय। याच विरोधात आज भाजप आणि हिंदू संघटनांनी आंदोलन केलंय। शरद पवार आणि ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे। नाशिकमध्ये भाजप आणि हिंदू संघटनांनी हे आंदोलन केलं आहे। तर कोण आहेत ज्ञानेश महाराव आपण पाहतोय। चित्रलेखा या मॅगझिनचे ते संपादक आहेत। 2.5 दशकाहून अधिक काळ ते पत्रकार राहिले आहेत। 20 पेक्षा जास्त पुस्तकांचे ते लेखकही आहेत। मराठी इंग्रजी असं दोन्ही भाषेत त्यांचं लिखाण आहे। जिंकूया दाही दिशा, संगीत सौभद्र, संगीत घालीन लोटांगण अशी नाटकंही त्यांनी केली आहेत। आणि याच विरोधामध्ये आता भाजप आणि हिंदू संघटनांनी आवाज उठवलाय, आंदोलन केलंय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरासमोर भाजप आध्यात्मिक आघाडी आणि साधू महंतांच्या वतीने शरद पवारांविरोधात आंदोलन हे केलं जात आहे। आपण जर बघितलं तर त्यांच्या हातामध्ये एक फलक आहेत आणि तिथे शरद पवारजी तुम्ही मुख गिळून गप्प का बसलात असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला आहे। नक्की काय हे आंदोलन आपण विचारूयात। तुषारजी भोसले आहेत। तुषारजी काय हे नक्की आंदोलन? असं आहे की ज्या वेळेला महाराष्ट्रात हिंदू धर्माचा आणि आमच्या देवी देवतांचा अपमान होतो तो प्रत्येक माणूस शरद पवारांचाच माणूस असतो। मग तो जितेंद्र आव्हाड असेल, हा महाराव असेल किंवा स्वतः शरद पवार असतील। ज्या वेळेला हिंदू धर्माचा विषय अपमान करण्याचा येतो त्याला बळ शरद पवार देत असतात। ज्याप्रमाणे आतंकवादाला पाकिस्तान पोचतो त्याच पद्धतीने हिंदू विरोधी आणि हिंदू विरोधी विचार आणि व्यक्तींना बळ देण्याचं काम शरद पवार करतात। आणि म्हणून भारताला जितका धोका दहशतवादी संघटनांकडनं आहे तितकाच हिंदू धर्माला आणि हिंदू विचारांना धोका शरद पवारांकडनं हा आमचा स्पष्ट दावा आहे। आणि म्हणून शरद पवारांचा निषेध करण्याकरता आज राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होतं। खरं तर हे तुमचं वक्तव्य गंभीर आहे, ते वादग्रस्त देखील ठरू शकते की तुम्ही म्हणता दहशतवाद्यांची तुलना करा। बिलकुल 100% खरं आहे, कारण देशाला धोका दहशतवाद्यांकडनं आहे आणि हिंदू धर्माला आणि हिंदू विचारांना धोका शरद पवारांकडनं आहे। 100% सर्वार्थाने बळ देण्याचं काम शरद पवार करतात। नसतील तर त्यांनी माझं हे वक्तव्य खोडून काढावं। काही महाराज देखील आहेत, साधू महंत देखील, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय तुम्ही यांच्या मताशी सहमत आहात? हो, मी यांच्या मताशी सहमत आहे। ज्ञानेश्वर महाराव नावाचे एका व्यक्ती चुकीचं व्यासपीठावर वक्तव्य करतं आणि एक महाराष्ट्रातली जबाबदार व्यक्ती त्या व्यासपीठावर असताना कुठलाही विरोध न करता त्याला सपोर्ट करतात, हसतात। आणि काही दिवसापूर्वी शरद पवारांनी वारकऱ्यांचं सत्कार करण्याचा, सन्मान करण्याचं नाटक केलं। म्हणजे एकीकडे वारकऱ्यांचा सन्मान करायचं नाटक करायचं आणि दुसरीकडे मात्र वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानांवर घाव घालायचं, वारकऱ्यांच्या भावना दुखवायचं, हे काम शरद पवार साहेबांचं आहे। हे त्यांना शोभत नाही आणि म्हणून आम्ही आज संप्रदायाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतोय। दुसरी तुमची मागणी काय आता? आमची मागणी एकच आहे, शासनाने या व्यक्तीवर गुन्हा नोंदवलाय, त्याच्यावर कठोर कारवाई होईल। पण शरद पवार जर यात सामील नसतील तर शरद पवारांनी माफी मागावी, रामरायापुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्राची आणि हिंदू समाजाची माफी मागावी। आपण बघत आहोत शरद पवारांनी आता हिंदू समाजाची संघटनांची माफी मागावी अशीच मागणी आता भाजपकडून केली जाते। कॅमेरा निके पवार, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी।